आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वा दादा, फुगे खूप छान लावले तर तुम्ही. अजून फुगवताय ना? चालू आहे चालू. हा, सगळीकडे लावा, अगदी कोपरान कोपरा भरून काढा सगळा. तिथे राहिलंय बघा, तिथे लावा त्या कोपऱ्यात. हा ठीक आहे. हा, नाही तर घाण दिसेल ते. हे छान वाटते, खरंच सुंदर दिसतंय. अगं अंजली, हो आलीस तू? काकू, हे काय करताय तुम्ही? अगं आज सई आणि देवांसाठी खास दिवस आहे ना. नवीन संसाराची सुरुवात करणार आहेत ते आजपासून. मग त्यांचा आनंद वाढावा म्हणून मी हे सगळं करते. हे सगळं डेकोरेशन बघून एकदम खुश होतील ते ना. हो हो. दादा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना ते फुलाच्या माळा करा, नाही केलं का तुम्ही? अहो आम्हाला काहीच सुचत नाही काय करायचं ते ताई. काय हो तुम्ही? अगं बाई, हे काय? आणि बेड पण सजवला नाही आपण. काहीतरी करा ना इथे, असं मोकळं बरं नाही दिसणार. पण हे नाही मला जमणार मॅडम. अहो असं काय करताय तुम्ही? अहो सोपं असतं. हे बघा, अशा पाकळ्या घ्यायच्या आणि त्यांनी असं हार्ट काढायचं. म्हणजे ते इतकं छान दिसतं ना. मी बघितलंय पिक्चर मध्ये. तसंच करा अगदी. नाही मॅडम, मला जमणार नाही हो. काय तुम्ही? बरं हरकत नाही, तुम्ही ते फुग्यांचं बघा. ठीक आहे, मी करते. म्हणजे मला येईल तसं करता. अंजली, अगं तू ये ना, ये ना माझ्या मदतीला. आपण पटपट छान डेकोरेट करू. ये 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 ये. मी काकू, ऍक्च्युली ते मला ना हे डेकोरेशन अँड ऑल मला नाही जमत. तुम्ही करा ना कंटिन्यू. हा, अगं नाही जमत म्हणजे काय? माणसाने प्रयत्न केला ना की माणसाला सगळं जमतच. अगदी किती माठ असलं तरी जमतं. आणि हे सगळं बघून सई किती खुश होईल. आणि सईला खुश बघून तुला किती आनंद होईल. आणि आपण हे सगळं कशासाठी करतोय? सई आणि देवांच्या आनंदासाठी, हो की नाही? मग तू मला मदत केलीस तर तुला किती आनंद होईल. घे घे घे, नको काळजी करूस, मी आहे ना, मी शिकवीन तुला. ये पटपट, मी सांगते तसं कर फक्त. ये ये ये, तुला सांगते मी कसं करायचं. ये पटकन ये, बस इथे. ठेव इथे, प्लेट ठेव. हा, पाकळ्या घ्यायच्या आणि असं हार्ट शेप मी काढून देते. तू मध्ये मध्ये भर. चल भर भर, भराभर भर. तसंही मध्ये मध्ये करतेस ना, तसं मध्ये मध्ये भर पटपट. काय काकू, माझा ना हात दुखतोय. तुम्ही करा ना. मी एक काम कर, हे बघ, हात हा आहे ना, हा असं जवळ घे. हा, तो हात चांगला आहे ना, लांब करून बघ. बघ लांब कर. हा, होतोय की. घे घे, पाकळ्या घे आणि पटापट भर. अगं सावकाश, जरा प्रेमाने. हा, किती छान भरतेस ग तू. असंच काम करत जा, मध्ये मध्ये नाही, इथे. कर कर, छान. हा हा, ते तो शेप जरा बिघडतोय बघ जरा. अगं लक्ष कुठे आहे? इथे लक्ष दे. हे पटपट करायचं ना. सर, आपण इथे का आलो? इथे काय येतात लोक? खायला प्यायला. नाही,
ते कळलं मला, पण आपण घरी पण खाऊ शकतो ना, घरच्यांना केव्हाही चांगलं. ऐसे सही युअर राईट, तुमचं करेक्ट आहे. पण आपण इथे फक्त खायला नाही आलो, एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करायला सुद्धा आलो. आणि तुम्हाला आठवतं मी तुमच्याकरता त्या गाडीवरची पावभाजी खाल्ली होती. मग आता तुम्ही माझ्यासाठी इथे थोडा वेळ टाइम स्पेंड नाही करणार माझ्याबरोबर? नाही नाही, नक्कीच करेन मी. पण एक सांगू का, अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच आली. आय नो. सी, लग्नाआधी ना सई आपल्या दोघांचंही वर्ल्ड खूप वेगवेगळं होतं. तुमचं वर्ल्ड वेगळं होतं, माझं वर्ल्ड वेगळं होतं. इनफॅक्ट आपलं अपब्रिंगिंग पण खूप वेगळ्या वातावरणात झालं, राईट? खूप एक्साइटिंग गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्ही मला तुमच्या जगाशी ओळख करून द्या, मी तुम्हाला माझ्या जगाशी ओळख करून देतो. आणि मग हळूहळू आपल्या दोघांचं जग एकच होऊन जाईल. हॅलो मिस्टर जहागीर, वेलकम टू अवर रेस्टॉरंट. हॅलो हॅलो हाय. टेबल बुक केलं होतं मी. येस सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी टेबल बुक केलेलं आहे. येस. या बाजूला या. एन्जॉय युअर लंच. या, थँक्यू सो मच. सर, तुम्ही हे सगळं आधीच प्लॅन केलं होतं? हा, मग आणखी काही सरप्राइजेस आहेत, वी रेडी फॉर इट. आणखी? सर, तुम्ही मला इथे घेऊन आलात, हेच खूप मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी. आता आणखी काय सरप्राईज देणार आहात? त्यासाठी तुम्हाला तुमचे डोळे बंद करावे लागतील. रेडी? हो. आई, वरुण, आई. कसं वाटलं सरप्राईज? सर, तुम्ही हे सगळं कधी प्लॅन केलं? आणि तुम्ही दोघांनी तर मला काहीच सांगितलं नाहीये. अगं, जिजूंना सरप्राईज द्यायचं होतं तुला, मग कसं सांगणार आम्ही? ते तुम्ही अजूनपर्यंत सांगितलं नाही मला. सरप्राईज कसं वाटलं? खूप छान वाटलं. आतापर्यंतचं सगळ्यात बेस्ट सरप्राईज होतं हे. आय न्यू इट. मला माहिती होतं. आईला आणि वरुणला भेटून तुम्हाला खूप छान वाटलं. सर, थँक्यू. चला बसा आता. कम सिट. आई, तुम्हाला काय हवंय ते प्लीज ऑर्डर करा. अहो देवांशराव, मला काय कळतं यातलं? आणि या अशा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये यापूर्वी कधीच नाही आले.